बातमी सांगलीची आहे। 2 सराईत गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी सांगलीत ईश्वरपूर मधली धक्कादायक घटना आहे। मुलीचं अपहरण करून शेतात तिच्यावर अत्याचार करण्यात आला। इतकंच नाही, अत्याचार करून तिथून मुलीला विवस्त्र करून या ठिकाणी आरोपी फरार झालेले होते। विवस्त्र असलेली ही मुलगी शहरापर्यंत पायपीट करत होती। हे अत्यंत दुर्दैव आहे। या दोनही आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे। तिच्या ओळखीचा ऋतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी शेतामध्ये नेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली। सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 456 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 137, 2, 135, 115(2), 351 व 3(5) या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। काही आरोपींच्या जरी मुसक्या आवळण्यात आलेल्या असल्या तरी पुरोगामी महाराष्ट्राकरता मात्र ही बातमी, ही स्थिती लांछनास्पद। खरं तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आपण बेटी बचाओ बेटी पढाओ जेव्हा म्हणतो तेव्हा मुलींना शाळेमध्ये शिकण्यासाठी आपण पुढाकार घेत असतो आणि त्या शाळकरी मुली आता ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये असुरक्षित आहेत। अशा घटना वारंवार ज्या आहेत त्या आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्रात तर वारंवार घडतायत, महाराष्ट्रात सारख्या घडतायत आणि याच्यामध्ये आरोपींना अटक जरी होत असली तरी तात्काळ त्यांना जी आहे ती न्यायालयाच्या माध्यमातून शिक्षा होत नसल्यामुळं जे आहे ते असे प्रकार वाढतायत आणि ही जी प्रवृत्ती आहे, ही जी मानसिकता आहे, पोलिसांचा गुन्हेगारांवर असणारा जो वचक आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे। म्हणून ह्या ज्या लहान मुली आहेत या लहान मुलींवर जे आहेत त्या अशा पद्धतीचे अत्याचार होत आहेत। या आरोपींना अटक जरी झाली असली तर तात्काळ जेव्हा शिक्षा होईल तेव्हाच त्याला घाबरून जे आहेत ते असे गुन्हेगार पुढे जे आहे ते कृत्य करायची हिंमत करणार नाहीत। त्यामुळे तात्काळ शिक्षा होणं गरजेचं आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जरी प्रकरण गेलं तरी निर्णय जे आहेत ते फास्ट होत नाहीत आणि म्हणूनच अशा घटना ज्या आहेत त्या वाढतायत आणि या ज्या आहेत त्या लहान मुली याला बळी पडतायत। लहान मुलींवर अशा ज्या आहेत ते अत्याचार होत आहेत। म्हणजे ही तर घटना याच्यामध्ये अत्याचार केला जातो, तिला विवस्त्र जे आहे ते केलं जातं, ही कुठली मानसिकता आहे? ही मानसिकता आता खेचून काढण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी आता जे आहे ते पोलिसांनी असेल, सरकारने असेल, कायद्याच्या माध्यमातून ही मानसिकता जी आहे ती तात्काळ ठेचणं गरजेचं आहे। अगदी तृप्तीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।